श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेबद्दल, ज्याला आपण शरद पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असं देखील म्हणतो. हा देवी लक्ष्मीला समर्पित असा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. संपत्ती आणि समृद्धीची देवता असलेल्या लक्ष्मी देवीच्या कृपेसाठी हा दिवस भक्ती आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. यंदा 6 ऑक्टोबर 2025 रोजी हा सण साजरा केला जाईल. आपल्या महाराष्ट्रासोबतच पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम, बिहार अशा अनेक राज्यामध्ये या पौर्णिमेला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी भक्त देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे विधी करत असतात. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही कधी आहे, तिचा शुभ मुहूर्त, वेळ, विधी, पूजा आणि त्या दिवशी केले जाणारं मसाल्याचं दूध या सगळ्या गोष्टींना काय महत्त्व असणार आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं आहे. यासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला जे एक काम करायचं आहे की जेणेकरून आजच्या या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्यावरती माता लक्ष्मीची सदैव आणि अखंड अशी कृपा राहील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की आपला हा व्हिडिओ तुमच्यासाठी अशीच नवनवीन माहिती घेऊन नेहमीच येत असतो. सगळ्यात अगोदर आपण या कोजागिरी पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कोजागिरी पौर्णिमेला जागृतीची रात्र असं म्हटलं जातं. हिंदू मान्यतेनुसार या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते. ती रात्री को जागरती म्हणजेच कोण जागा आहे असं विचारत फिरत असते आणि जे भक्त जागृत राहून तिचं भजन कीर्तन करतात त्यांना ती सुखसमृद्धी आणि सौभाग्य प्रदान करते अशी श्रद्धा आहे. हा सण उत्तर भारतामधील कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो, जो निसर्गानं दिलेल्या समृद्ध पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो. या रात्री आपण अनेक खास परंपरा आणि विधी पाळत असतो. त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर घराची सजावट करण्याचा देखील एक महत्त्वाचा अशी गोष्ट करत असतो. आपले घर आपण रांगोळी आणि दिव्यांनी सजवतो. देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आपण रांगोळीनं काढून तिच्या आगमनाचं या दिवशी स्वागत करत असतात. बऱ्याच ठिकाणी किंवा घरांमध्ये सामुदायिक ठिकाणी मंडपामध्ये देवी लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करून तिची विधिवत पूजा केली जाते. तिला विविध पदार्थ आणि मिठाई अर्पण केली जाते. यासोबतच सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारी गोष्ट म्हणजे दूध प्राशन. चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये केशरयुक्त दूध पिण्याची ही प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप जास्त प्रसिद्ध आहे. या दुधामध्ये चंद्राकडून येणारं अमृत मिसळलं जातं आणि त्यामुळं आपल्याला दीर्घायुष्य लाभतं अशी त्यामागची मान्यता आहे. प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी आपण खीर आणि मसाला दूध जे बनवतो त्यासाठी दूध, तांदूळ, साखर, मखाना इत्यादी पदार्थांची ही खीर आणि मसाला दूध आपण ह्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो. त्यामध्ये जे औषधी गुणधर्म प्राप्त होत असतात त्यासोबतच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, लोक निरोगी राहतात आणि मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळं अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती देखील मिळत असते. चंद्राच्या ज्या 16 कला म्हणजे 16 गुण मानलेले आहेत, ते प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडीत असतो. हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे तर या सर्व 16 कला एक आदर्श व्यक्तिमत्वामध्ये उपस्थित असतात. भगवान श्रीकृष्णांना हे 16 कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानलं जातं. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार मानले जातात, तर भगवान श्रीरामामध्ये केवळ 12 कलांचं मिश्रण होतं असं मानलं जातं. या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या आकारामध्ये दिसतो त्यालाच आपण या कला असं म्हणतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश हळूहळू वाढत जात असतो आणि पौर्णिमेनंतर तो कमी होत जातो. याला चंद्राच्या कला म्हणतो. हे तर आपण भूगोलाच्या विषयामध्ये शिकतच. ज्या दिवशी ही कोजागिरी पौर्णिमा असते त्या दिवशी आकाशामधील हा चंद्र हा अतिशय प्रखर आणि तेजस्वी दिसतो, ज्यामुळे आपल्याला आपसुकच त्यामधून अमृताचा वर्षाव होणार आहे आणि असं दूध आपण प्राशन केल्यानं आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल अशी त्यामागची भावना असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचे हे सर्व महत्त्व जाणून घेतल्यानंतर आता आपण हे देखील जाणून घेऊया की हे पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि वेळ काय असणार आहे ते. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेची तिथी ही 6 ऑक्टोबरला सुरू होऊन 7 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.
पूजेसाठी आणि व्रतासाठी तुम्हाला जो शुभवेळ दिलेला आहे तो आता मी पुढील प्रमाणे तुम्हाला सांगत आहे. या पौर्णिमेची तिथी ही 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होणार आहे. तर समाप्ती ही 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 होणार आहे. चंद्रोदय 6 ऑक्टोबरला सायंकाळी 5:27 असणार आहे. त्यामुळं तुम्ही कोजागिरी पौर्णिमा जी साजरी करणार आहात ती 6 ऑक्टोबरला रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रात्री 12:34 म्हणजेच 49 मिनिटांच्या या कालावधीमध्ये 6 ऑक्टोबरच्या रात्री तुम्ही ही कोजागिरी नक्की साजरी करा. आता यानंतर कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत आणि काय चुका करायच्या नाहीत या सर्व गोष्टींची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेणार आहोत. शरद पौर्णिमेच्या या दिवशी तुम्हाला खीर चंद्रप्रकाशात ठेवायची आहे. चंद्राच्या किरणांमुळं खिरीमध्ये अमृत प्रकट होते असं मानलं जातं. चांदण्या रात्री खीर ठेवणं हे आरोग्यासाठी देखील तितकंच फायदेशीर असतं. यासोबतच या दिवशी तुम्हाला हनुमानासमोर 4 मुखी दिवा लावायचा आहे. असं केल्यानं बजरंगबली प्रसन्न होत असतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं हे सर्वात जास्त विशेषत्वानं केली जाणारी गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सुखसंपत्ती आणि आनंद येण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण या दिवशी नक्की करायचं आहे. यानंतर आपण शरद पौर्णिमेच्या या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं नाही ते देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये अजिबातही नकारात्मक विचार आणू नका. या दिवशी तुम्हाला वादविवाद हे आवर्जून टाळायचे आहे. तुमच्या रागावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या दिवशी तुम्हाला खोटं तर अजिबातही बोलायचं नाही. यासोबतच तामसिक अन्न देखील खायचं नाही. या दिवशी तुम्हाला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजेच प्रकर्षानं टाळायची आहे ती म्हणजे काळा रंग वापरण्याबद्दल. तुम्हाला या दिवशी काळा रंग वापरणं हे निषेध आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशांचा व्यवहार अजिबातही करू नका. कारण की हा दिवस म्हणजे माता लक्ष्मीच्या आपल्या घरी येण्याच्या सर्व 10 दिशा खुले असण्याचा दिवस आहे आणि ती रात्र आहे. त्यामुळं या दिवशी रात्रभर माता लक्ष्मी ही कोण जागा आहे आणि कुणाच्या घराचे दरवाजे उघडे आहेत हेच पाहत असते. आणि या दिवशी तुमच्या घरातील संपत्ती चुकूनही दुसऱ्या घरी जाऊन देऊ नका. या दिवशी तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिलं असेल किंवा दिलं तर तुमच्यावरती लक्ष्मी मातेचा कोप होऊ शकतो. सवाष्ण महिला घरी आल्यास तुम्ही तिला रिकाम्या हातानं अजिबातही जाऊ देऊ नका. शक्य झाले तर तुम्हाला त्यांची ओटी देखील भरणं अत्यंत फलदायी आणि तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आता यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री किंवा त्या दिवशी कोणत्या मंत्रांचं पठण करू शकतो ते देखील तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कोजागिरी पौर्णिमेचा मंत्र हा मी आता पुढील प्रमाणे तुम्हाला सांगत आहे. मा लक्ष्मी मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मीय नमः. चंद्रदेव मंत्र ओम पुत्र सौमय नमः. श्रीकृष्ण रासलीला मंत्र ओम स्वच्छ कृष्णाय गोपीजनवल्लभाय नमः स्वाहा. यानंतर तुम्ही श्री लक्ष्मी बीज मंत्राचा देखील उच्चारण या दिवशी करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीदं श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. लक्ष्मी प्रार्थना मंत्र पुढील प्रमाणे असणार आहे. नमस्ते सर्वगेवन वरसदी हरे प्रिया यम गतिस्तव प्रपन्नां यः सामे भूयात्वार्चदन्त. श्रीलक्ष्मी महामंत्र ओम श्रीं लीं महालक्ष्मी महालक्ष्मी अय्येयी सर्व सौभाग्यम देही मे स्वाहा. यासोबतच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पुढील काही गोष्टी तुम्हाला अवश्य करायच्या आहेत ज्या तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. यावेळी तुम्हाला तुमच्या घरामधील मोठ्या मुलाची किंवा मोठ्या मुलीची आरती करायची आहे. यामुळं घरामध्ये शांती टिकून राहते. माता लक्ष्मीसमोर तुम्हाला 4 वाती तुपाचा दिवा लावायचा ज्यामुळे तुमच्या घरामधील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. रात्री जागरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर ते शक्य नसेल तर किमान रात्री 1 वाजेपर्यंत तरी तुम्हाला जागरण करायचं आहे. रात्री 12 वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करा आणि त्यानंतर गंगाजल शिंपडा
असं केल्यानं तुमची नोकरी आणि व्यवसायामध्ये देखील प्रगती होत असते. अशा पद्धतीनं कोजागिरी पौर्णिमा ही आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराटच घेऊन येत असते. त्यामुळे आत्तापर्यंत जर तुम्ही कोजागिरी साजरी करत नसाल तर यावर्षी ती नक्की साजरी करा आणि त्यामुळे मिळणारे जे फायदे आणि आनंद आहे तो तुम्ही नक्की अनुभवा. कोजागिरी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा.